राज्य सकट चालवताना अनेक कठोर निर्णय हे घ्यावे लागतात. सर्जिकल स्ट्राईकही करावा लागतो. काल मध्यरात्रीच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एक सर्जिकल स्ट्राईक करत महाराष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना सत्तेपासून दूर सरले. कारण सगळ्यांना माहिती आहेत काय घडत होतं, कसं घडत होतं. पण मी सरांना विचारू इच्छितो की सर, 13 डिसेंबरची पहाट किंवा 13 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा निर्णय घ्यावा असं तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे असे निर्णय घेताना त्रास होत असतो, मनाची घालमेल होत असते. जे माणूस आमच्याबरोबर साधारणपणे 4.5 पावणे 5 वर्ष होते, त्यांना तोडणं हे खूप मनाला लागत होतं. पण दुर्दैवाने गेले काही दिवस त्यांनी एक एक पाऊल मारत सगळ्या सीमा तोडल्या होत्या, सगळ्या सीमा पार केल्या होत्या. आणि माझ्या सहनशक्तीचाही मी अंत बघत होतो. मी म्हणत होतो की नाही, मला भरपूर सहनशक्ती आहे, पण माझ्या सहनशक्तीचा दुष्परिणाम, रिपरकेशन पार्टीवरती होता कामा नये. हळूहळू व्हायला लागलं आहे की हे असं सांभाळल्यामुळं किंवा असं सोसल्यामुळं पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं मोरल खच्चीकरण व्हायला लागलं, स्वाभिमान खच्चीकरण व्हायला लागला. यांच्या रेकॉर्ड्स कसे आहेत, काय आहेत हे मला पूर्ण ठाऊक आहेत. आणि त्यामुळे हे ऑपरेशन, सर्जिकल ऑपरेशन करणं याच्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खरं म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मी जरी कार्यकर्ता नसलो तरी ह्या पक्षाबद्दल मला खूप आपुलकी आहे, आपलेपण आहे. त्यामुळे ह्या पक्षावरती एखादा निर्णय घेत असताना मी खूप वेळ विचार केला. भाऊसाहेबांचा पक्ष, माझ्या घरी हा पक्ष कधी काळी मी छोटा असताना वाढला होता माझ्या तालुक्यात. पण अलीकडच्या काळात भाऊसाहेबांनी ठेवलेली स्वप्न, उराशी बाळगलेली स्वप्न आणि प्रत्यक्ष ह्या पक्षाच्या वाटचालीतनं दिसणारे चित्र ह्याच्यात तफावत जबरदस्त होती. नावापुरता बहुजन समाज, नाहीतर ज्यावेळी आम्ही 2 मंत्रिपदं दिली, ती दोन्ही मंत्रिपदं दोघा बंधूंनी घेतली नसती. बहुजन समाजाचा 3रा माणूस होता तिथं, त्याला फक्त ओरड मारायला लावण्यापुरतं त्याला वापरणं. पक्षाचं अध्यक्षपद होतं, ते सुद्धा आपल्याचकडे ठेवलं. बहुजन समाज कुठला हे मला पावलं दिसत होतं. आणि त्यांनी ज्या गोष्टी केल्या, करत राहिले, म्हणजे मला जे इतके दिवस सोबत राहिले त्यांच्याबद्दल सगळं बोलणं मला चांगलं वाटत नाही. पण माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत, ज्या पक्षाबरोबर तुमचं सरकार आहे. आम्ही कधीही म्हटलं नाही की मांजरे मतदारसंघ लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून आलेला आहे. माझ्या मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं काम असूनही संघटनेचं काम करा ना. तुम्ही 3 मतदारसंघापुरते सीमित राहण्याची गरज नाही. पण 3च्या पलीकडे कुठंही मतदारसंघात संघटनेचं काम करत नाही. ते करतात काम जर काय, तर जिथे जिथे आमचे आमदार आहेत तिथं पर्यायी माणूस, संघटन नव्हे, पर्यायी माणूस पैसे देऊन उभा करणं, तयार करणं. शेवटच्या वेळी अशा गोष्टी चालल्या होत्या. पैसे भरपूर यायचे, खूपच पैसे त्यांनी केलेत. पैशाच्या बाबतीत माझ्याकडे काही किस्से आहेत, मी नाही शेअर करणार. आणि त्यामुळे उशिरा झाल्याची मला थोडीशी खंत आहेच. पण उशिरा झाल्यामुळं जे ती सिंपती मिळवण्याकरता जे सगळीकडे जाऊ शकले असते, ते मार्ग मोकळे झाले. कारण त्यांची वक्तव्य, त्यांची बोलणी गेली 8-15 दिवस वर्तमानपत्रातनं, मीडियातनं जनतेसमोर आलेली आहेत. त्यामुळे काही जण म्हणतील उशीर झाला, पण मी मुद्दाम उशीर केला. एक म्हणजे कोणाला मंत्रिमंडळात ठेवणं, कोणाला घेणं, कोणाला टाकणं बाहेर, हा जरी पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्याचा असला तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष, खास करून गोव्यातला आपली जी टीम आहे, ही आम्ही टीम वर्क म्हणून बघतो. आणि त्यामुळे मी निर्णय घेऊन एक्झिक्यूट करण्यापूर्वी
सर्व संबंधितांची त्याला संमती घ्यावी म्हणून थोडा वेळ लागला. मला कठोर निर्णय थोडा उशीर झाला, पण अत्यावश्यक होता. उशिरा का होईना मी तो निर्णय घेतला. उशिरा घेतल्याची मला ॲडव्हान्टेज मिळते. अनेक जण म्हणजे आज सकाळपासनं रात्रीपासनं फोन्स आणि मेसेजेस जे येत आहेत ते खूप चांगलं केलं. म्हणजे विरोधकांकडनं अनेक येत आहेत की राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यावरती काही कठोर भूमिका आवश्यक असतात आणि ती भूमिका आपण घेतलेली आहे. खूप छान काम केलं आहे असं जनतेचं म्हणणं आहे. लक्ष्मीकांत पार्सेकरने गोवा राज्य 10 वर्ष मागं नेलं. खरं म्हणजे मला सुदीन ढवळीकरची प्रशस्तीपत्रक किंवा रिकमेंडेशन किंवा ॲप्रिसिएशन ह्या माणसाकडनं मला गरज नाही. मला जिथनं मिळालं पाहिजे ते मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं इथं चाललेली विकास कामं लोक ॲप्रिसिएट करत आहेत. म्हणजे आर्थिक प्रतिकूल परिस्थितीतून जात असतानासुद्धा विकासाची चौफेर कामं होत आहेत, गावापर्यंत होत आहेत. याचं कौतुक सगळीकडे होतं आहे. पण ह्या माणसाने 2-3 वेळा आपलं वक्तव्य केलं की लक्ष्मीकांत पार्सेकरने 10 वर्ष मागे नेलं ह्या राज्याला. मला तर परवाच स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड इंडिया टुडेने दिला आहे. त्यामुळे ह्याच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. पण ह्या सर्जिकल स्ट्राईकने मला वाटतं सुदीन ढवळीकर आणि बंधू मात्र 10 वर्ष निश्चित मागे गेलेत. सर, तुमचा स्वभाव हा एक मृदू स्वभाव. कठोर निर्णय तुम्ही जास्त करून घेतले नव्हते, पण आता तुम्ही घेतलेले आहेत. काय वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी घटना घडते, कुठेतरी पॉलिटिकली ब्लॅकमेलिंग हा प्रकार असावा असं वाटते का तुम्हाला? हो, ब्लॅकमेलिंग त्यांचं सुरुवातीपासूनच होतं. त्यांचा ब्लॅकमेलिंग हाच हातखंड आहे. मी त्याच्यात सविस्तर जाणार नाही. पण ह्या निर्णयामुळं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनोधैर्य वाढलं आहे राज्यभरात आणि माझी पण प्रतिमा ही निश्चित याच्यातनं आणखीन इम्प्रूव्ह होईल अशी मला खात्री आहे. सर, कितपत फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? कारण गेली कित्येक वर्ष तुमची युती होती, गेली 10 वर्षापासून जास्त. एक किंवा छोटे भाऊ म्हणायचे किंवा मोठे भाऊ म्हणायचे, अशा वेळेस कितपत तुम्हाला वाटतं की याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवरती होऊ शकतो? एक म्हणजे त्यांची आणि आमची युती ही 5 वर्षाची ह्याच होती. अगोदरच्या 5 वर्षात ते काँग्रेसबरोबर होती. त्यांची युती ही सत्तेबरोबर असते, भाजपबरोबर कायम नसते. ज्यावेळी भाजप सत्तेत असतो त्यावेळी असते. आताही मी सांगतो, भाजप पुढच्या वेळी सत्तेवरती येतो, इलेक्शन झाल्यावरती सत्तेवरती येऊ दे, लगेच येतील ते आणि विदाऊट एनी कंडिशन येतील, एवढी मला खात्री आहे. सत्तेच्या उभीशिवाय ते जगू शकत नाही. राजकीय पक्षाची अशी भूमिका असू नये, नेत्यांची तर असताच कामा नये. आम्ही नाही का विरोधात काढले दिवस? कधी कोणी लक्ष्मीकांत पार्सेकर फुटून जाणार असे कोणी कधी चकार कोणाच्या डोक्यात कल्पना तरी आली असेल का? त्यामुळे सत्तेशिवाय जगू शकत नाही हे लोक. भारतीय जनता पक्षाला आम्ही कोणाला अंडर एस्टिमेट करत नाही. कोणाची मदत घेतली त्याची नगण्य करणे किंवा ठोकरणे हे सुद्धा मला चांगलं नाही वाटत. त्यांची मदत आम्हाला निश्चितपणे कालच्या निवडणुकीत जशी आमची त्यांना झाली त्यांची आम्हाला झाली. पण त्यांच्यामुळं मोठं नुकसान होणार असं जर कोणाचा समज असेल तर ते निश्चित नाही. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद गेली मी 25 वर्ष बघतो. प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं मी 5 विधानसभेच्या निवडणुका बघितल्या आणि 5 लोकसभेच्या निवडणुका बघितल्या. प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून आमची मतदानाची संख्या, समर्थन मागच्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळेत वाढलेलं आहे. त्यामुळे ह्यावेळी तर आम्ही ह्या 4.5 वर्षात एवढ्या योजना जनतेपर्यंत पोचवल्यात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत आम्ही पोचलो आहे. त्यामुळे ह्यांनी सपोर्ट दिला जरी नसला तरी, ते युतीत जरी नसले तरी आमच्या भवितव्यावरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण इतकं असून मी सांगेन, त्यांनी आतताईपणा केला म्हणून त्यांना काढलं आहे. पण मी असं नाही म्हणणार की युतीचे दरवाजे बंद झालेत, असं नाही म्हणणार.
जर त्यांना चांगली बुद्धी येत असेल, नेतृत्वात तिकडच्या जर खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा पक्ष वाटणारं जर नेतृत्व, म्हणजे बहुजन समाजात जन्म घेतलाच पाहिजे असं नाही, बहुजन समाजाबद्दल कळवळा असणारं नेतृत्व, बहुजन समाजाला पैसे देऊन दारू पाजणारं नेतृत्व नव्हे, त्यांचे संसार उधळपट्टी करणारं नेतृत्व नव्हे, लाचार बनवणारं, बहुजन समाजाला लाचार बनवणारं नेतृत्व नव्हे, तर बहुजन समाजाची काळजी घेणारं जर नेतृत्व घेत असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष युतीचा त्यांच्याकडे विचार करेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्याबद्दल. थँक्यू.